पीसीओडी मध्ये जसं म्हटलं जातं की हार्मोनल इम्बॅलन्स असतो, तर हा हार्मोनल इम्बॅलन्स जो आहे लक्षात ठेवा मेनली ओबीज केसेसमध्ये बऱ्यापैकी जास्त प्रमाणात बघण्यात येतो आणि त्या केसेसमध्ये अँड्रोजनचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं असतं. चेहऱ्यावर केस येणं किंवा व्हॉइसनेस, आपलं अँड्रोजेनिक व्हॉइस येणं किंवा हॉर्सनेस ऑफ व्हॉइस येणं, त्याला आपण म्हणतो की आवाज थोडा बदलणं, त्यानंतर स्किन थोडीशी जाड असते म्हणा किंवा काळवटपणा आलेला असतो चेहऱ्यावर, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी पीसीओडीने बघण्यात येतात आणि त्याचं मेन कारण असतं अँड्रोजन म्हणजे मेल हार्मोन वाढलेले असतात. आता हे हार्मोन जे आहे ज्यावेळेस वजन वाढतं त्यावेळेस हे हार्मोन अजून वाढतं, कारण पेरिफेरल टिश्यू मध्ये किंवा फॅटी टिश्यू मध्ये इस्ट्राडालचं कन्व्हर्जन अँड्रोजन म्हणजे मेल हार्मोन मध्ये होत असतं. ह्या पीसीओडीच्या अशा प्रकारामध्ये प्रोग्नोसिस ज्याला आपण म्हणतो की फायदा होण्याचे चान्सेस कमी असतात आणि दुष्परिणाम जास्त असतात. याचा अर्थ असा आहे की हा थोडा घातक प्रकारचा पीसीओडी आहे ज्याच्यामध्ये वजन वाढलेलं असतं. त्यामुळे लक्षात ठेवा पीसीओडीच्या पेशंटमध्ये वजन कमी करणं जर वाढलेलं असेल तर हे फार महत्वाचं आहे, कारण त्यानंतर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस हे खूप वाढतात.